मी मूर्त मर्दाने काफिरान, मी हिंदू काफरांची कत्तल करतो आणि त्यांच्या मंदिरांचा विध्वंस करतो असं स्वतः लिहून ठेवणारा अफजल खान हा जगातल्या कुठल्या समाजासाठी आदर्श आहे, प्रेरणास्थान आहे? काही राजकीय लोक मताच्या लालसेपोटी याच्या विरोधात उभं राहायला तयार नाहीत. खरं सांगायचं तर गडकोट किल्ले यांना मोठा प्राचीन इतिहास आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती आपली प्रेरणास्थान आहे. याच गडकोटांच्या साह्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्यांचं रक्षणही केलं. शिवाजी महाराजांच्या पश्चात मराठ्यांनी याच गडकोटांच्या साह्याने 27 वर्ष औरंगजेबाच्या प्रचंड मोगली सामर्थ्याशी संघर्ष केला आणि हा लढा यशस्वी केला. या गडकोटांचा प्रत्येक गडकोटांच्यावर काहीतरी असा भव्य दिव्य इतिहास घडलेला आपल्याला पाहायला मिळतो. कोंढाणा म्हटलं की ज्याला आपण सिंहगड म्हणतो की तानाजी मालुसरेंची आठवण येते. पुरंदर म्हटलं की मोरारबाजींच्या त्या बलिदानाची आठवण येते. पन्हाळा विशाळगड म्हटलं की शिवाकाशीद आणि बाजीप्रभूंच्या बलिदानाची आठवण असते. अशी प्रत्येक किल्ल्यावर काहीतरी एक मोठा भव्य दिव्य इतिहास, दैदिप्यमान इतिहास घडल्याच्या आपल्याला नोंदी सापडतात. त्यामुळे हे गडकोट किल्ले आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे. परंतु दुर्दैवाने मधल्या काळात काही गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. या गडकोटांवर काही बेवारस थडगी, एखादा दगड आहे त्याच्यावर हिरवं कापड पाहायला आपल्याला मिळतं. याला काही इतिहास नाही, पुरावा नाही आणि तरी देखील काही काळामध्ये काही लोक तिथं मोठ्या संख्येने येतात आणि तिथं जत्रा, यात्रा, उत्सव सुरू करतात. हे गेले काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात या गडकोटांवर आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ विशाळगड. मी विशाळगडावर 50-60 वर्ष जातो आहे. 50 वर्ष तर गेलेलोच आहे आणि या 50 वर्षामध्ये तिथं जो काही नवा बदल मला पाहायला मिळतो की मराठ्यांच्या त्या दिव्य इतिहासाचं प्रेरणास्थान असलेलं ते विशाळगड आज मात्र अशा पद्धतीने वेगळ्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध झालेलं आहे. हजारो लोक दररोज येत आहेत, त्या दर्ग्यात येतात. माझं काही म्हणणं नाही, दर्ग्यात कुणी जावं, त्यांच्या श्रद्धास्थान आहे. परंतु त्या दर्ग्याचं जे उदात्तीकरण घडतंय आणि तिथं 100-200 घरं बेकायदेशीरित्या बनतात. खरं तर पुरातत्व खात्याच्या ताब्यात हा किल्ला आहे. हेच पुरातत्व खातं रायगडावर कुठल्याही वास्तूची दुरुस्ती करू देत नाही, तिथं कुणालाही राहून द्यायला तयार नाही. असंच दुसऱ्या किल्ल्यांच्या बाबतीत घडतंय. मग विशाळगडावर शेकडो बेकायदेशीर शेड उभं राहून पत्र्याची त्यांची घरांमध्ये पक्क्या घरात बांधकामं झाली कशी? आणि पुरातत्व खात्याचं हे कसं लक्षात आलं नाही? पुरातत्व खातं जे इतर ठिकाणी एवढं खंबीर भूमिका घेतं आणि मग इथं त्यांची भूमिका अशी का बरं विचित्र आहे? एवढंच कशाला, आपण जर पुण्यात गेलात तर शनिवार वाडा आहे. त्या शनिवार वाड्याच्या उत्तर बाजूला एका वडाच्या झाडाखाली एक थडगा आहे. तिथं बोर्ड लिहिलेला आहे की मकबूल मदनी याची हे पीर आहे. त्याचा कालखंड लिहिलेला आहे. फसली 1258 किंवा 54. आता फसली 1254 म्हणजे 1854 जवळजवळ, म्हणजे 1850 ते 60च्या दरम्यान. म्हणजे ही व्यक्ती 1850-60च्या दरम्यान तिथं होती किंवा त्याचं ते थडग आहे. आणि सरसकट आज ते 700 वर्षापूर्वी म्हणजे 1248 फसली याचं किती सहजतेने 1254
इसवी सणामध्ये रूपांतर झालं आणि ते कबर 700 वर्षाची आहे. तिला फार शनिवारवाड्याच्या अगोदरचा प्राचीन इतिहास आहे आणि म्हणून तिथं मोठी यात्रा जत्रा भरायला लागली, त्याचं अवडंबर सुरू झालं. हे कशाचं प्रतीक आहे? एवढंच कशाला, जिथे जिथे मराठ्यांची अशी शौर्याची प्रतीकं आहे तिथंच इंग्रजी काळामध्ये अशा पद्धतीने काही अवडंबरं निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, कारण की मराठ्यांच्या प्रेरणास्थानांवर ही एक प्रकारची आक्रमणं होती. आणि कोणी यायचं तिथं, कुणाचं लक्ष नसताना 4 दगड ठेवायचे, त्याच्यावर एक हिरवा फडकं यायचं, दुसऱ्या दिवशी 4 जणांनी यायचं, त्याची पूजा करायची आणि आपण बघत राहायचं, कुणाच्या लक्षातही येत नाही. आणि 1-2 महिन्यामध्ये त्याची जत्रा येते, कोणी लोक पूजेला येतात, तिथं राहायला लागतात. आणि हे काही जे काही गडकोटांवर एक प्रकारे अशा पद्धतीचं जे काही आक्रमण चालू आहे, या आक्रमणाला समाजाने, शासनाने, पुरातत्व खात्याने योग्य पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. शिवप्रेमींनी देखील जागरूक राहिलं पाहिजे की हा आपल्या गडकोटांवर अशा पद्धतीने कोणी नवी आक्रमणं तर करत नाही. आणि कालपर्यंत बघा, प्रतापगडावर त्या सगळ्या आंदोलनाशी मी जोडलेलो आहे. ज्या प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, त्या प्रतापगडावर अफजल खानाची एक कबर दाखवली जाते आज. खरं तर ती कबरेचं इंग्रजी काळातला फोटो आपल्याकडे उपलब्ध आहे, तो प्रसिद्ध आहे त्याच काळात गॅझेटमध्ये. आणि ती फक्त कबर साधारणपणाने 3 फूट बाय 6 फुटाची होती. अशा त्या उघड्या कबरीवर त्याच्या शेजारी एक बड्या सय्यद बंडाची नवी कबर, त्याच्यावर मोठी इमारत, त्या इमारतीचं अवडंबर, दररोज हजारो लोक तिथे यायला लागली. अफजल खान हा जगातल्या कुठल्या समाजासाठी आदर्श आहे, प्रेरणास्थान आहे? अफजल खान हा क्रूर कर्म होता, तो अत्याचारी होता. त्याने हजारो लोकांना वाटवलं, त्यांची कत्तल केली. एवढंच नव्हे, स्वतःच्या कुटुंबामध्ये स्वतःच्या बायकांची त्यांनी कत्तल केली, ज्यांनी हिंदूंची मंदिरं पाडली. आणि स्वतः लिहून ठेवलंय की विजापूरपासून 4 कोसावर अफजलपूर नावाचं गाव आहे, जिथं अफजल खानाचा गुरु, ज्याचं नाव होतं चिंदगी शाह, त्याच्या मृत्यूनंतर अफजल खानाने त्याचा दर्गा बांधला. त्याच दर्ग्यावर अफजल खानाने स्वतःचं वर्णन करणारा पर्शियन भाषेतला शिलालेख लिहून ठेवला, जो आजही उपलब्ध आहे. आणि त्यामध्ये तो म्हणतो की मी मूर्त मर्दाने काफिरान, मी हिंदू काफरांची कत्तल करतो आणि त्यांच्या मंदिरांचा विध्वंस करतो, असं स्वतः लिहून ठेवणारा हा अफजल खान कुठल्या समाजासाठी आदर्श आहे? आणि त्याच अफजल खानाच्या कबरीचं, छोट्याशा 3 बाय 6च्या कबरीचं एवढं मोठं उदात्तीकरण होतं, त्याच्यावर एक भव्य अशी मजार निर्माण होते आणि ज्याच्या पूजा अर्चेसाठी दिवसाला हजारो रुपयाचा खर्च, हजारो लोक तिथे येतात. जे शिवाजी महाराजांनी त्या क्रूर कर्मा अफजल खानाच्या जिथं वध केला त्या ठिकाणी अफजल खानाचं पूजन सुरू झालं, ही गोष्ट कशाचं प्रतीक आहे? उद्या शनिवारवाडा हा खरं तर मराठ्यांची अस्मिता आहे आणि ब्रिटिशांनी तिथं 1854 साली ही खरी थडग आहे, कबर आहे का खोटी आहे माहीत नाही. ज्या मकबूल हुसेनबद्दल कुणालाही माहिती नाही, तो मकबूल हुसेन, त्याची यात्रा जत्रा, आणि ह्या गडकोटांवर कुठंतरी एक फूट बाय 2 फुटाचा दगड असतो आणि त्या दगडाची कुणीही कालपर्यंत दखल घेतली नाही. त्याची यात्रा होती काय, त्याचा पीर होतो काय, तिथे इमारती होत्या काय आणि त्याचं उदात्तीकरण होतं काय, याचा सरकारने, पुरातत्व खात्याने साकल्याने अभ्यास करून त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आणि शिवभक्तांनी देखील या बाबतीत जागरूक राहण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि हा जो काही नवा इतिहास लोकांच्यावर थोपवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि काही राजकीय लोक मताच्या लालसेपोटी याच्या विरोधात उभं राहायला तयार नाहीत, त्यांची पाठलागण करतायत आणि या थडग्यांच्या, बेवारस थडग्यांच्या उदात्तीकरणासाठी अनेक राजकीय लोक हजारो लाखोच्या देणग्या द्यायला तयार झालेले आहेत.
का तर त्यांची राजकीय उद्दिष्ट आहे. मला असं वाटतं की यात खरं तर समाजानेच याची योग्य नोंद घेऊन या बाबतीत आपलं धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद.